माझ्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता। माझे वर्गमित्र श्री प्रदीप शंकर वैद्य यांनी जोगेश्वरी गाव येथे धन्वंतरी हॉस्पिटल आणि विठ्ठल कृपा मेडिकल सुरू करून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचा सत्कार करण्याचा मान मिळाला। ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। शालेय जीवनापासून सोबत असलेला मित्र आज समाजासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून मोठे कार्य करत आहे, हे पाहून मन भरून येते। धन्वंतरी हॉस्पिटल व विठ्ठल कृपा मेडिकलचा उद्घाटन सोहळा आई वडिलांच्या शुभहस्ते पार पडला। हा उपक्रम सेवाभावाने, प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पुढे जाओ, भरभराटीला जाओ, हीच मनपूर्वक शुभेच्छा। या कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष उद्योग उद्धव काजळे, दत्ता काजळे, माजी सरपंच हरिभाऊ काजळे, प्रभू काजळे, अजय भंडारे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, हिंदवी न्यूजच्या माध्यमातून जोगेश्वरी या गावामध्ये आत्ताच हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, त्या प्रसंगी आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार काका, आज आपल्या गावामध्ये हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, काय सांगाल? हा परिसर औद्योगिक क्षेत्राचा परिसर आहे आणि इथे रोजंदारीवर काम करणारे भरपूर कामगार आहेत। या कामगारांना ESI ची सुविधा सुद्धा उपलब्ध नाही। तसं तर लोकसंख्येच्या मानानं मोठं हॉस्पिटल इथे पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे, पण ते उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी जी दवाखान्याची सुविधा आहे ती आज माझे मित्र शंकरराव यांनी उपलब्ध करून दिली आणि अल्प फी मध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली। आज मोठमोठ्या दवाखान्यात जर जावं तर 100-200 रुपये फी लागते आणि या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सुरुवातीला मात्र नाममात्र फीस 30 रुपये ठेवली आणि 30 रुपयामध्ये तपासणी करून नंतर औषधी मिळले जाईल। तसेच आपल्यासोबत माजी सरपंच हरिभाऊ काजळे सुद्धा आहेत। काय सांगाल काजळे साहेब, आज तुमच्या जोगेश्वरीमध्ये वैद्य साहेबांनी हॉस्पिटलचे उद्घाटन केलं, तर काय सांगाल? आज या ठिकाणी धन्वंतरी हॉस्पिटल आणि विठ्ठल कृपा मेडिकल या दोन्हीचा आज या ठिकाणी भव्य शुभारंभ झाला। खरोखर या ठिकाणी उद्योग परिसर जास्त मोठा असल्यामुळं, कामगार वसत जास्त असल्यामुळं आरोग्य सोयीची जरा सुविधा कमी या ठिकाणी पडते, जसे काका म्हणले तसे। म्हणून भविष्य काळामध्ये या ठिकाणी जसं हॉस्पिटल मोठं जसं पद्धतीनं चांगल्याच पद्धतीनं चाललं तसंच भविष्य काळामध्ये ते सोयी मोठं बनते पुढील, आहे की नाही? पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। मॅडम कडून जाणून घेणार आहोत। मॅडम, आपण पेशंटला कशा पद्धतीने लाभ देऊ शकतो? आपण सध्या आज अशा पद्धतीने सुरू केलंय की एक गरजवंत आणि कामगार वर्ग आहे सर्व ह्या जोगेश्वरी भागामध्ये, त्यांना जेवढं आपल्याला कमीत कमी याच्यात, म्हणजे आम्ही फक्त तपासणी फीस सध्या 30 रुपये ठेवलेली आहे आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण त्या 30 रुपयामध्ये त्यांना आपण सर्व सध्या आता बालरोग तपासणी असेल, सर्व रोगांवर तपासणी, स्किन वगैरे सर्व तपासणी फीस आपण 30 रुपये ठेवलेली आहे, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ घेता येईल। बरेच पेशंट असं असतात की खूप फीस द्यावं लागते म्हणून हॉस्पिटलमध्ये जात नाही, 50-100 रुपये, 150-200 रुपये द्यावं लागतात, त्यामुळे ते अंगावर काढतात कामगार वर्ग। तर त्यामुळे आपण सर्वांना लाभ घेता येईल ह्या हिशोबाने आपण। आणि आपला दवाखाना किती वेळेस उघडा राहणार आहे, किती वेळेपर्यंत? आपण सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ठेवलाय सध्याच्या कंडिशनला, त्यानंतर बघू अजून महिनाभराने। आपण पाहत होता हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय ढोले।